नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही कशा? आशा करतो की तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा। तर मित्रांनो, दिल थांब के बैठो, आज तुमच्यासाठी घेऊन आली तुमच्या दिलाची धडकन, तुमचं हृदय, किडण्या, मन थंडगार करणारी अशी थंडी थंडी लस्सी। तर चला मित्रांनो, मला सोबत मस्त लस्सी बनवू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आता लागला उन्हाळा, तर उन्हाळ्यात मस्त थंड थंडगार बिलकुल काही मस्त उन्हाळ्याचे दिवस आहेत, लय मस्त गरमी पडू राहिली आता, तर मस्त त्यासाठी मस्त लस्सी पेली पाहिजे। तर मित्रांनो, लस्सी बनवताना तुम्ही मिक्सर मधून बी काढू शकता आणि हे असं रवीनं बी लावू शकता तुम्ही। पण रवीनं जेव्हा आपण मस्त घोटतो ना तिले, तर त्याची मजा वेगळीच असते मित्रांनो, है ना। मिक्सरचं काय आहे, मिक्सरची काही मजा येत नाही। तर त्यासाठी मी आहे ना, हे पहा घरचं मस्त दुधाचं दही बनवलं, एक नंबर दही झालं, हे एक नंबर। तुम्ही बघू शकता किती मस्त असं कंदार मस्त दही झालं आहे ना। तर हे घरच्या दुधाचं बनवलं मी, आणि ते बी अर्धा लिटर दुधाचं हे दही बनवलं। तर चला मित्रांनो, आपल्याला घ्या लागेल मस्त दही। तुम्ही तुमच्या हिशोबानुसार किती मेंबर आहेत, तर त्या हिशोबानुसार तुम्ही दही घेऊ शकता। तर हे अर्धा लिटर घेतलं, कारण मला लकीच पेत असतो, कारण मला हॅपी तर काही पेत नाही। तर म्हणून आता चला, आता आपण स्टार्ट करू, है ना। तर मित्रांनो, मस्त दही घ्यायचं, दहीले मस्त या रवीनं फेटायचं, 5-10 मिनिट मस्त फेटून घ्यायचं। कारण जेवढं याला आपण फेटलं ना, तेवढी याची म्हणजे एकदम बिलकुल वर मलाई येऊन जाते, है ना। आणि हे दूध आहे ना, एक नंबर दूध आहे, तर याच्यातनी पाण्याचा थेंब बी नाही, तर एक नंबर दही झालं मस्त। आणि एक नंबर म्हणजे जास्त मलाई येऊन जाते याच्यात, हे पहा किती मस्त मलाई येऊ राहिली वर। तर मित्रांनो, चला आता आपण मस्त फेटून घेतलं, आणि मस्त थंडा थंडा मस्त त्याच्यातनी बर्फ टाकून घ्यायचे, बर्फाचे तुकडे टाकायचे, आणि मस्त एक नंबर बिलकुल थंडीगार बिलकुल लस्सी होते। तर हे बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर मस्त आणखीन रवी रवी आपण लावून घेऊ। तर अशी व्यवस्थित आणखीन 5 मिनिट व्यवस्थित लावून घेऊ आपण, मस्त मिक्स करू। काही काही बर्फ राहिला तर चालते, काही हरकत नाही, कारण हे लस्सीच आहे ना। तर मस्त व्यवस्थित फेटून घेतली, तुम्ही बघू शकता। आता टाकू याच्यातनी मस्त साखर। तुम्ही किती गोड खाता तर त्या हिशोबाने तुम्ही साखर टाका, आणि साखर टाकल्यानंतर डबल 5 मिनिट मस्त व्यवस्थित फेटून घेऊ। तर हे बघू शकता, आपली साखर आहे ना याच्यातली पूर्ण विरघडली, आणि जे बर्फाचे जे तुकडे टाकले होते ते बी मस्त विरघळून राहिले, काही राहिले म्हणा तसं काही नाही, पण ते थंडगार मस्त अशी झाली पाहिजे। हे पा फेटून पा किती चांगली मस्त आपली हे लस्सी तयार झाली। चला मित्रांनो, आता आपण सर्व करू। तर एक नंबर लस्सी होते, आणि उन्हाळ्यात खरंच ना लस्सी पिणं लय चांगलं आहे बरं, कारण आपलं पोट ना एक मस्त थंडगार बिलकुल होऊन जाते। तर चला, आता आपली लस्सी झाली तयार, आता आपण मस्त ग्लासेस भरू। तर मित्रांनो, दुपारच्या वेळेस मस्त लस्सी पेली पाहिजे, कारण डायजेशन बी व्यवस्थित होते, सगळं व्यवस्थित राहते दही म्हणजे लस्सी पेल्यानंतर। तर चला मित्रांनो, मस्त आपले मस्त ग्लासेस भरणं चालू आहेत, ग्लासेस मस्त व्यवस्थित भरून घेऊ। भरून घेतल्यानंतर मस्त गुटू गुटू आपण लस्सी पिऊन घेऊ। तर एक नंबर भन्नाट बिलकुल असं मन तृप्त होणारी लस्सी बनली, काय सांगू तुम्हाला भावांनो, एक नंबर लस्सी बनली। तर हे पा आपली लस्सी झाली आता तयार, ग्लासेस बी आपण भरले। आता याच्यात टाकू मलाई, आहे ना। आता सकाळीच मी रात्री दूध गरम केलं होतं, त्याच्यावरली सकाळी मलाई काढून घेतली होती, आणि फ्रेश मलाई टाकायची, मस्त एक नंबर लागते, एक नंबर लस्सी लागते मग, आहे ना। तर सगळ्या याच्यात आपण थोडी थोडी मलाई टाकून घेऊ, फ्रेश मलाई घे जा बरं, है ना, नाहीतर घेसान 2-3 दिवसाची, तर 2-3 दिवसाची काही घेऊ नका, फ्रेश मलाई टाका, आणि एक नंबर मस्त लस्सीचा मस्त आनंद घ्या आपल्या फॅमिली सोबत। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रात, आणि सुंदरशी एक कमेंट करा। तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवर, तर तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो, आणि खरोखर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बेल आयकन जरूर दाबा, कारण बेल आयकन दाबल्यानंतर ना जो बी मी व्हिडिओ टाकीन ना, तो तुमच्या जवळ पय्यत येऊन जाईल, है ना। तर त्यासाठी बेल आयकन जरूर दाबा। तर चला मित्रांनो, आजची रेसिपी तुम्हाला कशी आवडली प्लीज कमेंट करून नक्की सांगा बरं, आणि लस्सीचा आनंद घ्या तुमच्या फॅमिली सोबत। तर सांगा कमेंट करून की लस्सी कशी झाली। तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू मित्रांनो, परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।